गाईज डॉली आजारी पडली आहे. ज्यांना माहीत नाही, डॉली आपल्या गाईचं नाव आहे. कालच्या आणि मागे एक पाऊस झाला होता, त्यामुळं आज सगळा असा खाली वाकला आहे. हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. माझी एवढी खास अशी झोप झालेली नाही आहे, कारण मला नाईट शिफ्ट होती. उठलो आहे मी झोपेतून जरा लेटच, तरी पण मला आज आळस आल्यावानी झालं आहे. आणि याच्याकडे बघून मला अजून झोप येते, कारण हा पण सकाळपासून आळस देतो आहे. ओरिओ ओरिओ. गाईज डॉली आजारी पडली आहे. ज्यांना माहीत नाही, डॉली आपल्या गाईचं नाव आहे. तिच्यासाठी डॉक्टर आणला आहे लिटरली. मारी ना ती. काय होतं पुढचा टायमिंग आहे, लोकल वाटतं त्या टायमिंग होऊन गेला, डॉक्टर येईना घेऊन गेले काय पुढे. ऊन पण आहे ना पप्पा, तेवढं ऊन पण आहे ना म्हटलं तेवढं. तिला जखमा पण झाल्या, डॉक्टर म्हणत होते. काल खूप पाऊस झालाय आणि पावसानंतर न फायनली आता सूर्य उगवलाय. कोणीतरी कंदुरी म्हणून ना पोरगी पाहायला चाललेलं आहे. कंदुरीची चावी कुठे? मी नाही घेतली आहे, तुझ्या मम्मी घेऊन गेली आत्ता. हां हां, खरंच ना, खरं खरं सांग, पोरगी पाहायला चाललाय ना? मग एवढा मेकअप करून कोण चालला कंदोरीला? मग एवढं लांब कशाला चाललाय उडात आणायचं? बॉगल बेगल अजून पण मी एक व्हिडिओ टाकला होता बघ तुझ्या गर्लफ्रेंडच्या नावाचा. मला अजून सुद्धा विचारताय की त्या गर्लफ्रेंडचं काय झालं, काय नाव आहे तिचं, काय सांगायचं आता? कोणतीचं सांगायचं होते सर, कोणतीचं सांगायचं? हा, ती एकीचं काय नाव आहे? अरे भाई, लाईव्ह सांग, तू लाईव्ह सांग, एवढं प्रत्येकाला चान्स ते भेटत. फेमस होशील तो. गाईज एक अराउंड 5:45 झालेत आणि मी आत्ता आलो आहे शेतावरती. ॲक्च्युअली माझ्या आजोबांना घेऊन आलो आहे, ते इथे घास कापताय. तर आणि पप्पा आणि काकांना घरी काम होतं, त्यामुळे त्यांना नाही यायला जमलं, त्याच्यामुळं मला यावं लागलं. मला काही घास वगैरे कापता येत नाही, त्याच्यामुळं मी फक्त आजोबांना गाडीवर घेऊन आलो आहे आणि गाडीवर घेऊन जाणार आहे. आणि आलोच आहे तर म्हटलं एक फेरफटका मारून घ्यावा. हा आपला घास आहे, इकडं काकाचे त्यांचे कांदे आणि समोर आपला गहू आहे, जो पूर्ण वाळला आहे. कालच काढला असता, पण काल पाऊस झाला, त्याच्यामुळं काल काढता नाही आला. आणि आज थोडा ओला आहे, त्यामुळं आज पण सोंगता नाही आला. आता मे बी उद्या सोंगायला मशीन येईल. हे बघ, ही समोर दिसते ती मका. त्याच्यानंतर ना हे काकाचं त्यांचं घर आहे, त्यांचं गिन्नी गवत आहे समोर, त्यांचे कांदे आणि हा आपला घास. त्याच्यानंतर ना इकडं आहे सगळा गहू, हा सगळा. तर हा सगळा गहू आहे, इथून पूर्ण इकडच्या या लिंबाच्या झाडापर्यंत, आणि हा सगळा काढायचा आहे. आणि हे सगळं कालच्या आणि मागे एक पाऊस झाला होता, त्यामुळं हा सगळा असा खाली वाकला आहे. आणि जर जास्त पाऊस झाला असता तर हा अजून जास्त खाली वाकला असता, तर डायरेक्ट काढता नसता आला. त्याच्यामुळं काल पप्पा थोडे तकतक करत होते. घरून फोन आला होता, आजीने सांगितलं आहे लसूण, आणि आता तू कुठे लावला आहे मला माहीत नाही, ते पण आजोबांना विचारावं लागेल. बाबा, ते लसूण सांगितलं, लसूण लसूण.
त्या गाईच 8 वाजलेत आणि रानातून आल्यानंतर मी फक्त इंस्टाग्राम बघितलं आहे, रील स्क्रोल केल्यात आणि आता मला जेवण करायचं आहे कारण 9 वाजता आपली शिफ्ट आहे. त्याच्या अगोदर मला हा व्लॉग पण एडिट करायचा आहे, नाहीतर मग मला सकाळी खूप लवकर उठून व्लॉग एडिट करावा लागतो. तर मग भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.